अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं मुलगी आराध्याच्या जन्मानंतर बऱ्याच काळानंतर जज्बा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केला। ऐश्वर्याला एका दाक्षिणात्य सिनेमाची ऑफर मिळाल्याचं सुद्धा वृत्त आहे। चिरंजीवीच्या आगामी उयलवाडा या सिनेमासाठी ऐश्वर्याला विचारणा झाली होती, पण ऐश्वर्यानं अव्वाच्या सव्वा मागणी केल्यामुळे निर्मात्यांनी ऐश्वर्याच्या नावावरती काट मारल्याची चर्चा आहे। बॉलिवूडमध्ये सिनेनिर्मात्यांमध्ये सध्या बायोपिकची निर्मिती करण्याची स्पर्धा सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वीच बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावरती आधारित सिनेमा साकारण्यात येणार असल्याची चर्चा होती। या सिनेमामध्ये श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारणार असल्याची सुद्धा माहिती समोर आली होती। तर दुसरीकडे आता सायना नेहवालचे पूर्वीचे प्रशिक्षक आणि देशातील सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या आयुष्यावर सुद्धा आधारित सिनेमा बनवण्यात येणार आहे। ईदच्या मुहूर्तावरती रिलीज झालेला सलमान खानचा ट्यूबलाइट सिनेमा बॉक्स ऑफिसवरती फारशी चमक दाखवू शकला नाही। अपयशाचं हे दुःख बाजूला सारत सलमान आणि कबीर खान या जोडीनं नव्या सिनेमावरती काम करायला सुरुवात केली। सिनेमाचं नाव अद्यापही गुलदस्त्यामध्ये आहे, मात्र सलमान या सिनेमामध्ये 75 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे। ॲक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी दिवाळीच्या मुहूर्तावरती गोलमाल अगेन हा सिनेमा घेऊन येत आहेत। 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा अजय देवगन आणि तब्बू रोमांस करताना दिसणार आहेत। पण या सिनेमाच्या प्रदर्शनाआधी तब्बूनं अजय देवगन सोबत तिच्या नात्याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय। तब्बूनं नाव कधीही कोणत्याही अभिनेत्यासह जोडले गेलेले नाही, पण आपल्या सिंगल रिलेशनशिप स्टेटसवरती तब्बूनं नुकताच एक धक्कादायक खुलासा केलेला आहे। तिनं आपण 25 वर्षांपासून अजय देवगनमुळेच अविवाहित असल्याचा खुलासा केला आहे। बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीच्या गुडघ्याला दुखापत झालेली आहे। अरशदवरती सध्या मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याला डॉक्टरांनी 2 आठवड्यापासून विश्रांतीचा सल्ला दिलाय। टँगो डान्स करताना अरशदला ही दुखापत झाली आहे। 2 आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी अरशदला दिला आहे। अरशदनं पायाचे काही फोटो ट्विट करत आपण सुखरूप असल्याचं सुद्धा सांगितलं।